त्याच सरन्यायाधीशाने मी हात जोडून विनंती करतोय की आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावरती देशातली लोकशाही तडफडते. 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, कधी प्राण सोडेल सांगता येत नाही. एक झाले, दोन झाले, तीन झाले, आता आपण चौथे बसलेला आहात. त्या लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचं पाणी नाही दिलं तर देशातली लोकशाही मरेल. त्याच्यामुळे खंडपीठ कुठलंही असलं तरी आपण त्यात देखील लक्ष घाला ही मी हात जोडून विनंती करतो आहे. मुंबईतील कबूतरखान्याचा विषय हायकोर्टात पोहोचलाय, तर दिल्लीतल्या भटक्या कुत्र्यांचं प्रकरणही सुप्रीम कोर्टाने गांभीर्याने घेतलंय. याच कायदेशीर प्रकरणांचा आधार घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीश भूषण गवईंना उपरोधिक सल्ला दिलाय. भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणात लक्ष घातल्याप्रकरणी ठाकरेंनी सरन्यायाधीशांचे आभार मानलेत. याशिवाय तुम्हाला हात जोडून विनंती करतोय त्यातही लक्ष घाला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेना सुनावणी प्रकरण निकाली काढण्याची मागणी केली आहे. आता येताना मी बातमी वाचली की आपले सरन्यायाधीश आहेत गवई साहेब, त्यांना खरंच धन्यवाद द्यायचे की देशभरातून भटक्या कुत्र्यांच्या त्या निर्णयाच्या विरोधात एक असं संतापाची लाट निर्माण झाले आणि त्यांनी मत व्यक्त केले की जरी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबद्दल निर्णय दिलेला असला तर मी स्वतः त्यात लक्ष घालेन. याला म्हणतात कर्तव्यदक्ष सरन्यायाधीश. त्याच सरन्यायाधीशाने मी हात जोडून विनंती करतोय की आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावरती देशातली लोकशाही तडफडते. 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, कधी प्राण सोडेल सांगता येत नाही. एक झाले, दोन झाले, तीन झाले, आता आपण चौथे बसलेला आहात. त्या लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचं पाणी नाही दिलं तर देशातली लोकशाही मरेल. त्याच्यामुळे खंडपीठ कुठलंही असलं तरी आपण त्यात देखील लक्ष घाला ही मी हात जोडून विनंती करतो आहे. हात जोडून विनंती करतोय. बाकी सगळं ठीक, आनंदात चाललेलं आहे. नोकऱ्या नाही आहेत तरी सगळं चांगलं चाललंय. ट्रम्प तिकडनं दम मानताय तरी सुद्धा सगळं चांगलं चाललेलं आहे. पेहलगामच्या हल्ल्याचं काय झालंय त्याची उत्तर द्यायला सरकारकडे वेळ नाही तरी सगळं चांगलं चाललंय. मतांची चोरी राहुल गांधींनी उघड केली तरी सगळं छान चाललेलं आहे. या सगळ्या छान चाललेल्या वातावरणात आपल्या राज्याची एक जी काही संस्कृती आहे, कारण आपण आता संस्कार संस्कृती हे शब्द इतिहास जमा व्हायला लागलेले.